वाडा विरुद्ध गावगाडा अशी आमची लढाई राहिलेली आहे. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं, सन्मान दिला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. काही का असेना, पण शेवटच्या काळात तरी आठवण आली. बऱ्याच वेळा काय होतं की माणसाचं वय झालं किंवा म्हातारपणी त्याला आठवायला लागतं. तसं आता निवडणूक जवळ आली, आता वय झालं या निवडणुकीचं, आता निदान तुम्हाला आठवण तरी आली, कोणतरी शेजा पाजारी आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही आलो. आमच्याही लक्षात आलं की आता पीक उगवून आलंय, आता निंदायचं टाइम आलंय, तण काढायला गेलं पाहिजे. आम्ही मी खुरपी घेऊन आलोया, तण काढतो, पण ध्यानात ठेवा तण काढणारा उपाशी राहता कामा नाही, एवढं ध्यानात ठेवा. एवढं ध्यानात ठेवलं तर बरं होईल. अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले. पहिल्यांदा घटक पक्षांची अपेक्षा काय? आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणला असता की बाबा डेप्युटीशीतनं तुला 5-10 लाख रुपये देतो, कुठं विकासाला निधी द्यायचा असला तर दे, तुझा बी काही मागणी असली तर अर्ज दे. नाही बोलवलं. अरे 3, 4, 5, 6 पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना बोलवलं असतं, सन्मान दिला असता, थोडा निधी दिला असता, ते कार्यकर्ते अजून जोमानं कामाला लागले असते. पण तुम्हाला 5-10 लाख रुपये मी देता आलं नाही. काका मला मागणार नाही, कारण मला मिळते ती, मला पाहिजे ठरवून मी आणतो या. परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होतं, त्यांना विचारलं पाहिजे होतं की डीपीडीसी मधनं तुम्हाला काही 4-2 पैसे पाहिजेत का? आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान उलाटलं लगेच आम्ही मागितलं. असं नका करू, कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल. आणि आम्ही बरोबर आहोत, कारण आम्हाला रामराज्य या जर देशात यायचं असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीजीच आणू शकतात. म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका, तरी आम्ही तुमच्यावर आहोत. कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलो, आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा, कार्यक्रम राबवा, योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. मग मी विचारलं तुम्ही आम्हाला नेमकं समजलंय काय? का म्हणलं बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय, आता ताशा कुठं आहे बघा, पिपाणी कुठं आहे बघा, ढोल कुठं आहे बघा, म्हणजे आम्हाला वाजवायला बोलवत आहे का? नेमकं आम्हाला बोलवत आहे कशाला? आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ माणसं आहोत. अरे आम्ही प्रवाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत. आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या त्या तुरुंगात गेलोया. अरे सदाभाऊ खोत सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि 5 लाख मतं सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेली आहेत. 5 लाख. असं काही नाहीये. परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंड्याला खंडा लावून सत्ता नसताना उभा असतो, अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या. ती काय वाटते की तुम्हाला? अहो मी इथं आता काका बोलायला पाहिजे, कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाला महामंडळ नको, आम्हाला आमदारकी नको, आम्हाला खासदारकी नको. गड्या नको म्हणायचं नाही, ही कोण द्यायला बसली तुम्ही? कारण जर बघितलं काय परिस्थिती, सत्ता आल्यानंतर कोरे साहेब मी काय म्हटलं, त्या महाभारतामध्ये जसा श्रीकृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हणला अरे या पांडवांना सुईच्या टोका एवढी तरी जागा द्या, त्यावेळी दुर्योधन म्हणला एवढी बी मिळणार नाही. संघर्ष आकळ ठरला. मी आमच्या लोकांनी काय मागितलं, संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य घ्या. संजय गांधीवर
आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का? ते राहून दिलं नाही. संजय गांधीचं सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला एक, आणि मग म्हणायचं आमची महायुती, म्हणजे नेमकी कुणाची? आणि म्हणून मला स्पष्ट नेत्यांना जिल्ह्यातल्या सांगायचं आहे, तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत आणि मोदींच्या साठी, देवेंद्रजींच्या साठी आम्ही लढायला तयार आहोत. कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधातली माणसं आहोत. आणि म्हणून घटक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या. निदान बोलवा प्रेमानं, त्यांना काही देऊ नका. मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो. आम्ही कुणाच्या वाड्यामध्ये वाकून सुद्धा जायचं आम्ही आमच्या मनात कधी येत नाही. कारण आम्ही लढाई गावगाड्याची लढतोय, आम्ही लढाई विस्थापितांची लढतोय. कारण ही लढाई आम्ही आयुष्यभर लढत राहणार आहोत. आणि म्हणून मोदी, देवेंद्रजी असतील, ही माणसं विस्थापिताच्या बाजूने लढत आहेत, सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहेत. आणि म्हणून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मोदी यांच्या बरोबर आहोत. महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत. मी बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा, पण ह्या व्यथा आहेत. कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती. अरे हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते. गरीब माणसाला हसू नका, गरीब माणसाला सन्मान द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.